हो, ते टेंडर उद्या दुपारी 2 वाजता ओपन होणार आहे. खरं सांगू, मला वाटतंय ते टेंडर आपल्यालाच मिळणार. टेंडर ओपन झालं तर मिळेल ना? माई, तुम्ही? माई, किती छान वाटतं तुझ्या तोंडून ऐकायला. शेवटी संस्कार बोलतात. काय काम आहे तुमचं? काम? सावली, तुला विसर पडलाय का? मी तुला जुगलबंदीचं आव्हान दिलं होतं, त्यावर अजून तू काहीच रिॲक्शन दिली नाहीयेस. शांत राहून स्वतःला विजयी घोषित केलंयस का? मला कोणत्याही आव्हानांची गरज वाटत नाही माई. माझं काम, माझी कला हीच माझी उत्तर आहेत. मग मान्य कर ना, हार मानलीयस म्हणून. हरवलं मी तुम्हाला होतं माई. विसरलात का? मी कधी हरलेली नाहीये. एनिवे, तू ते अंध मुलांच्या कार्यक्रमासाठी टेंडर भरलं होतंस ते पटकन मागे घे. आता 8 वाजलेत. टेंडर मागे घेण्याची वेळ 9 वाजेपर्यंत आहे. पटकन टेंडर मागे घेऊन टाकायचंस, कळलं? माई, तुम्ही माझ्या गुरु आहात म्हणून आत्तापर्यंत गप्प होते मी. आजही तुमचा आदर करतेच मी, पण आता माझ्या संयमाची शेवटची कसोटी. इथून पुढे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कामात अडथळा आणणं बंद करा. अडथळा? आता तर तुझी वाट लावल्याशिवाय तुझी वाटच सोडणार नाहीये मी, सावली. माहिती होतं तू असाच आडमुठेपणा करणार आणि टेंडर मागे घेणार नाहीस, म्हणून त्याची सोय मी आधीच करून ठेवली आहे. गुरु आहे मी शेवटी तुझी. तुझ्या 2 पावलं पुढेच असणार आहे. हे टेंडर तुला कधीच मिळणार नाही, सावली. आय प्रॉमिस यू. आय प्रॉमिस यू. थांब, दे इकडे दे. बाबा, मला सांग, पंढरपूरला जायला किती वेळ लागतो थोडा वेळ. म्हणजे बाबा, तिथं खूप माणसं येणार का? मी स्टेजवर गाणं गात असेन तेव्हा तिथे खूप गर्दी होणार का? बाबा, तू पण ये ना प्लीज. तू आला की मला थोडीशी तिथे किंमत मिळते. हिम्मत म्हणायचंय का तुला? हा, तेच ते. कसं तेच ते? हिम्मत आणि किंमत वेगळं असतं. आणि थांब ना जरा, टेंडर तर मिळू दे. तू म्हणजे पंढरपूरच्या स्टेजवर जाऊन नाचायलाच लागलीस. बाबा, टेंडर आपल्यालाच मिळणार. एवढी कशी काय खात्री तुला? अभिने मला सांगितले की टेंडर आपणच जिंकणार. अबीरने? हा. मला असं वाटतं काही दिवसानंतर अबीर जगन्नाथजींसारखं भविष्य लिहायला लागणार आहे. तू सारखा अभिला चिडवत असतोस. चिडवणार मी अबीरला?